जरा विचार करा, तुमच्याकडे फक्त एक छोटीशी जहागीर आहे आणि तुमच्या चारी बाजूंना आदिलशाही, मुघल साम्राज्यासारखे भले मोठे ताकदवान शत्रू उभे आहेत. अशा परिस्थितीतून एक स्वतंत्र, सार्वभौम साम्राज्य उभं करणं शक्य वाटतं का? खरं तर नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच अशक्य वाटणारं आव्हान स्वीकारलं आणि हो, ते पूर्ण करून दाखवलं. मग साहजिकच प्रश्न पडतो की हे सगळं केलं तरी कसं? साधनं कमी, आव्हानं डोंगरा एवढी, तरीही एका लहानशा प्रदेशातून एका विशाल हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली तरी कशी? चला तर मग महाराजांच्या या अद्भुत प्रवासामागची जबरदस्त रणनीती आज आपण समजून घेऊया. महाराजांची ही रणनीती समजून घेण्यासाठी आपण 5 महत्त्वाच्या पायऱ्या पाहणार आहोत. पहिली म्हणजे भूभागावर प्रभुत्व, मग किल्ले जे स्वराज्याचा पाषाणी कणा होते, त्यानंतर गनिमी कावा, मग सागरावर वर्चस्व आणि शेवटी या सगळ्याचा मिळून तयार होणारा एक कालातीत आराखडा. तर सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापासून, भूभागावर प्रभुत्व. बघा, कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो नाही का? स्वराज्याचा पाया होता आपला सह्याद्री, इथला भूगोल. आणि इथे एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जेव्हा महाराज पुण्याला परत आले, तेव्हा त्यांनी सैन्य किंवा शस्त्र गोळा करण्यावर लक्ष दिलं नाही. नाही, त्यांचं पहिलं काम वेगळंच होतं. त्यांनी सह्याद्रीच्या डोंगर दऱ्या, घनदाट जंगलं आणि चोरवाटा अक्षरशः स्वतः फिरून पाहिल्या. म्हणजे बघा, त्यांची रणनीती ही कोणत्या बंद खोलीत कागदावर नाही, तर थेट जमिनीवरच तयार होत होती. या फिरस्तीचे म्हणजे या सर्वेक्षणाचे 3 जबरदस्त परिणाम झाले. पहिला म्हणजे त्यांना ह्या प्रदेशाचा कानाकोपरा अगदी तोंडपाठ झाला. दुसरी गोष्ट, याच मावळ प्रांतात त्यांना स्वराज्यासाठी जीव ओवाळून टाकणारे जीवाभावाचे सवंगडी मिळाले, म्हणजेच आपले मावळे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदिलशाही आणि मुघल या दुर्गम भागाकडे किती दुर्लक्ष करत आहेत, ही मोक्याची संधी त्यांच्या नजरेतून अजिबात सुटली नाही. ठीक आहे, म्हणजे आता माहिती तर मिळाली, पण नुसत्या माहितीचा काय उपयोग? त्या ज्ञानाला, त्या माहितीला ताकदीमध्ये कसं बदलायचं? ह्या प्रश्नाचं उत्तर होतं किल्ले. हो, स्वराज्याचा पाषाणी कणा. याची सुरुवातच बघा किती हुशारीने झाली. तोरणा किल्ल्याची गोष्ट तर त्यांच्या चातुर्याचा एक उत्तम नमुना आहे. त्यांनी काय केलं तर थेट आदिलशहाकडून कायदेशीर परवानगी मिळवून एका दुर्लक्षित पडक्या किल्ल्याचा ताबा घेतला. आता नशीब बघा, तिथे दुरुस्तीचं काम सुरू असताना त्यांना प्रचंड गुप्त खजिना सापडला. पण महाराज इथेच थांबले नाहीत. त्यांनी तो खजिना स्वतःसाठी वापरला नाही, तर त्यातून स्वराज्याची पहिली बुलंद राजधानी उभारली, राजगड. म्हणजे बघा, एकाच चालीत मुत्सद्देगिरी, संधीचं सोनं करणं आणि दूरदृष्टी सगळं काही आलं. आणि हा काही 1 किंवा 2 किल्ल्यांचा विषय नव्हता. त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस त्यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांचा आकडा किती होता माहीत आहे? तब्बल 370. विचार करा, हे किल्ले म्हणजे जणू सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये विणलेलं स्वराज्याचं एक अभेद्य जाळं होतं, जे संरक्षणासाठी तर होतंच, पण आक्रमणासाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. आता येऊया महाराजांच्या त्या युद्धतंत्राकडे, ज्यासाठी ते जगभर ओळखले जातात. त्यांची सिग्नेचर मूव्ह, गनिमी कावा. कमीत कमी सैन्य वापरून बलाढ्य शत्रूला हरवण्याचं हे एक जबरदस्त, अफाट तंत्र होतं. यातला फरक अगदी सोप्पा आहे. शत्रूचं सैन्य कसं होतं? एखाद्या अजस्त्र हत्तीसारखं, प्रचंड पण संथ, आणि त्याला लढायला सपाट मैदान लागायचं. या उलट महाराजांचे मावळे होते चपळ बिबट्यासारखे. ते डोंगर दऱ्यांमधनं विजेच्या वेगाने प्रकट व्हायचे, शत्रूची जास्तीत जास्त हानी करायची आणि शत्रूला काही कळायच्या आत त्याला सावरायची संधी मिळण्याआधीच परत गायब. हल्ला करा आणि परत फिरा. म्हणजेच एक गोष्ट अगदी स्पष्ट होते नाही का? महाराजांचा गनिमी कावा आणि सह्याद्रीचा भूगोल ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी नाहीतच, ते एकच आहेत. हे डोंगर दर्या हेच त्यांचं सर्वात मोठं शस्त्र होतं आणि त्यांचं सर्वात विश्वासू मित्र होता. पण महाराजांची दूरदृष्टी बघा, ती फक्त जमिनीपुरती मर्यादित नव्हती. त्यांना हे कळून चुकलं होतं की खरं सार्वभौमत्व जर मिळवायचं असेल तर समुद्रावर सुद्धा आपलंच राज्य हवं. आणि याच विचारातून जन्म झाला मराठा आरमाराचा. पण याची गरज का पडली? याचं कारण होतं जंजिऱ्याचा सिद्धी. समुद्राने वेढलेला हा किल्ला जमिनीवरून जिंकणं जवळजवळ अशक्य होतं. तो स्वराज्याच्या पोटात घुसलेल्या एका कट्यारीसारखा होता, सतत खुपायचा. मग महाराजांनी ठरवलं, जर शत्रू समुद्रात बसून आव्हान देतोय तर आपणही समुद्रातच उतरून त्याला उत्तर द्यायचं. आणि मग काय?
अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आरमाराची उभारणी सुरू झाली. प्रचंड आर्थिक गुंतवणूक केली गेली. समुद्राची नस ओळखणाऱ्या स्थानिक कोळी, भंडारी समाजातील तरुणांना सैन्यदलात भरती करण्यात आलं. कुलाब्याला नौसेनेचं मुख्य केंद्र बनवलं गेलं आणि जंजिऱ्यावर कायमचा वचक ठेवण्यासाठी समुद्रातच सिंधुदुर्गासारखा एक अभेद्य, बुलंद जलदुर्ग उभारला गेला. आणि या आरमाराचा प्रभाव तो तर जबरदस्त होता. जंजिऱ्याच्या सिद्धीच्या हालचालींवर पूर्णपणे लगाम लागला. बलाढ्य पोर्तुगीजांना तह करून वार्षिक कर द्यावा लागला. इतकंच काय, तर इंग्रज आणि डच यांच्या व्यापारी जहाजांनाही मराठ्यांच्या समुद्रातून जाताना आता धडकी भरू लागली होती. तर या सगळ्या प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं? महाराजांनी फक्त एक राज्य नाही जिंकलं, तर त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी एक कालातीत म्हणजे टाइमलेस स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट तयार करून ठेवली आहे. थोडक्यात सांगायचं तर महाराजांच्या यशाची ही पंचसूत्री आहे. पहिलं, जमिनीची सखोल माहिती. दुसरं, किल्ल्यांचं अभेद्य जाळं. तिसरं, परिस्थितीनुसार बदलणारं युद्धतंत्र म्हणजे गनिमी कावा. चौथं, भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी, जसं की आरमार उभारणं. आणि पाचवं, सगळ्यात महत्त्वाचं, सामान्य माणसाला असामान्य कामगिरी करण्यासाठी प्रेरित करणारं त्यांचं नेतृत्व. आणि हाच विचार आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातो. महाराजांची ही सूत्र म्हणजे आपल्या परिसराची, आपल्या भूगोलाची ताकद ओळखणं, वेग आणि लवचिकतेने काम करणं आणि नेहमी भविष्याचा विचार करणं, ही फक्त इतिहासाच्या पुस्तकांमधल्या गोष्टी आहेत का, की आजही आपल्या आयुष्यात, मग ते नेतृत्व असो, व्यवसाय असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, तितकीच परिणामकारक ठरू शकतात? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?